नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यामध्ये बरेच उपवास असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय उपवासाचे थालीपीठ। हे थालीपीठ बनवण्यासाठी इथं आपल्याला साबुदाणा भिजवण्याची किंवा भाजून घेण्याची किंवा वरईचे तांदूळ शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही। ही रेसिपी अगदी झटपट तयार होते, याला फार जास्त वेळ लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। दोन्ही आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा मी वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेणार आहे। वरीचे तांदूळ मी बारीक करून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता छान असं बारीक पीठ याचं तयार झाले। हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच पद्धतीने आपण साबुदाणा सुद्धा बारीक करून घेऊया। साबुदाणा इथं थोडासा रवाळासा वाटला गेलाय, तर हा पण आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये घालूया एक उकडलेला बटाटा। हा बटाटा मी किसणीने किसून घेतलेला आहे। बटाटा घातल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग येतं। आता इथे मी 3 मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक करून घेतला। हे वाटण यामध्ये घालून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडा भरडा इथे मी 4 चमचे घेतला। चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया। पहिल्यांदा पाणी न घालता असंच हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालत हे आपल्याला थोडंसं सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण थालीपीठाला पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ सरसरीत असं भिजवून घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकताय। आपलं थालीपीठाचं मिश्रण तयार झालं। हे मिश्रण 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आता यातले मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे। पोळपाटावरती मी एक कॉटनचा ओला कपडा ठेवलेला आहे। त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत हे थालीपीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे। कडेला चिरा गेल्या तरी ते आपल्याला बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं आहे। थालीपीठ तुम्ही लहान मोठं कसंही पसरून घेऊ शकता। तर इथे मी असं छोटंसं थालीपीठ पसरून घेतलेलं आहे। शेवटी मध्यभागी अशा प्रकारे छिद्र करायचं। आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि कॉटनच्या कपड्यासहित हे थालीपीठ उचलून तव्यावरती सोडायचं आहे। थालीपीठ सुकल्यासारखं झालं की याला तेल लावून घ्यायचं। मध्ये असलेल्या छिद्रामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं म्हणजे वरची बाजू सुकल्यासारखी किंवा चिरा पडल्यासारखी होत नाही। आता थालीपीठ दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं थालीपीठ शेकलं गेले। हे आता आपण काढून घेऊया। तर इथं तयार झाले आपले सोपे आणि झटपट असे उपवासाचे थालीपीठ। ही रेसिपी तुम्ही या श्रावणामध्ये नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।